मुंबई महापालिकेच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट. संजय निरुपमांकडून संजय राऊतांसोबतचा जुना फोटो ट्विट. मुंबई पालिकेच्या सत्तेसाठी दोन्ही शिवसेना, मनसे आणि काँग्रेसने एकत्र यावं असं निरुपमांना सुचवायचंय का? राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेच्या 5 नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवकही शिंदेंसोबत जाण्याच्या तयारी. डीएमसी मधील मनसे शिंदेसेना युतीमुळे राज ठाकरे व्यथित असल्याचा राऊतांचा दावा. शिंदेची शिवसेना म्हणजे एमआयएम त्यांना साथ देणारे त्याच विशेषणाच्या पात्रतेचे. राऊतांचा अप्रत्यक्षपणे मनसेवर निशाणा, तर स्थानिक पातळीवर निर्णय झाल्याचं मनसेकडून स्पष्ट. एडीएमसी मध्ये राज ठाकरेंनी फोडला सत्तेचा कारम. मुंबई पालिकेत सत्तेसाठी आता सगळ्यांचेच हात पुढे. भाजप आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता बळावली. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. नगरसेविका सरिता म्हस्के शिवसेनेच्या गळाला लागल्याची माहिती. सेना भवनातील बैठकीला सरिता म्हस्के गैरहजर. मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड. तर विरोधी पक्षनेतेपदासाठी विशाखा राऊत, श्रद्धा जाधवांची नावं चर्चेत. मुंबईचं महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होणार असल्याच्या चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 नगरसेवकांवर महायुतीची नजर. प्रियदर्शिनी ठाकरे, जितेंद्र वळवींवर महायुतीचा दबाव असल्याचा आरोप. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर. पालकमंत्रीपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंना रायगडमध्ये ध्वजवंदनाची संधी. सुनील तटकरेंना धक्का. तर नाशकात गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन. मुंबईमध्ये महायुतीत वादाची ठिणगी. भाजपमधील टोळीनं आपला पराभव केल्याचा समाधान सरवणकरांचा आरोप. भाजप विरोधातील व्हॉट्सअप चॅट व्हायरल. भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे करणार तक्रार. चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद चिघळला. खासदार झालात म्हणजे जिल्ह्याचे मालक झाला नाहीत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा प्रतिभा धानोरकरांवर पलटवार. वडेट्टीवारांनी काँग्रेसचे नगरसेवक पळवल्याचा धानोरकरांचा आरोप. राज्यामध्ये भरघोस गुंतवणुकीसह नवं तंत्रज्ञानही येणार. रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी 1 लाख कोटींचे करार. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार. फडणवीसांचा दावोसमधून थेट संवाद. मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू. राऊतांचा टोला. देशातील कंपन्यांशीच करार करायचे आहेत तर परदेशात जाण्याची काय गरज? संजय राऊतांचा सवाल. पालघरमध्ये वाढवण बंदर विरोधासह इतर मागण्यांसाठी माकप आक्रमक. तोडगा न निघाल्यानं लाल वादळाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव. भूमिपुत्रांसाठी लढाई लढण्याचा निर्णय. लाडक्या बहिणींची आता अंगणवाडी सेविकांमार्फत होणार प्रत्यक्ष पडताळणी. अनेकांनी केवायसी करताना निवडले चुकीचे पर्याय. लाभापासून एकही महिला वंचित राहू नये यासाठी मंत्री अदिती तटकरेंच्या सूचना. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये विक्रमी उलथापालट. सोनं तब्बल 4,000 रुपयांनी वाढलं. सोनं प्रति तोळा 1,54,000 चांदीचा दर प्रति किलो 3,25,000